Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ थडाडणार. यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये आज ठाकरेंचा दौरा. संजय देशमुखांच्या मतदारसंघातून पहिली सभा. ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातून निघून गेले, मात्र तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत शिवसेना संपणार नाही. उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदार आमदारांवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. प्रवासी विमानातून मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित. एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन. तर आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास हा निव्वळ योगायोग. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. तर फडणवीस ठाकरेंचं प्रेमाचं आणि भावाचं नातं. राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी नाही. भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं भाष्य. पुण्यातल्या कार्यक्रमात पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून भाजप खासदार आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाद. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही, असं अभिमन्यू पवार म्हणाले. मेधा कुलकर्णींचा आरोप. हा जागेचा नाही तर जातीचा वाद. अभिमन्यू पवारांनी मला टार्गेट केलं. मेधा कुलकर्णी भाऊक, तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरला नाही. अभिमन्यू पवारांकडून दिलगिरी व्यक्त. खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीच्या चरणी. दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बालाजीला साकडं घातल्याची चर्चा. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमीन बळकावल्याचा आरोप. आरोपींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी. केतन अग्रवाल हत्येचा कट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सिया गोयल, चेतनच्या अडचणीत वाढ. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरामध्ये दारूच्या बाटल्या अनप्लेड. भाजपा आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून रेल्वे पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश. ट्रेनमधील हत्याकांडानंतर उपाध्याय यांच्याकडून स्थानकाची पाहणी. भिवंडीत अॅमेझॉनकडून मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री. अॅमेझॉन रिटेलच्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. परवाना निलंबित. छापेमारीमध्ये अन्न सुरक्षा पथकाची कारवाई. राज्यात 15 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला येलो अलर्ट जारी. नागपुरात शिवरायांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. ढोल ताशांचा गजर आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचा थरार. किल्ले रायगडावर मुख्य कार्यक्रम. उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. दहीहंडी सरावादरम्यान गोविंदांना 75 दिवसांसाठी 10 लाखांचं अपघाती विमा संरक्षण. तर उपचारासाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी. गोविंदांसाठी विशेष विमा कवच लागू. एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसलं. दिल्ली अमृतसर विमानाचा चुकून पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण. आयसीसी रँकिंगमध्ये 11व्या क्रमांकावरील आयर्लंडकडून भारतीय संघाचा पराभव. पहिल्याच T20 सामन्यामध्ये भारतीय संघावर पराभवाची नामुष्की. आयर्लंडचा 34 धावांनी ऐतिहासिक विजय. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.